राम राम मंडळी, कशात सगळे मजेत ना? स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या VN ब्लॉगमध्ये. आज आपण निघालोय अशा एका खास प्रवासासाठी, ते म्हणजे मामाच्या गावची जत्रा आहे. मामाची गावची जत्रा म्हटलं की उत्साह तर येणारच ना. तर चला मग आपली लाडकी बाईक काढूया आणि प्रवासाला सुरुवात करूया. काय बोलणार मंडळी, घराबाहेर पडून 10 मिनिटं पण नाही झाली आणि मानपाडाच्या ट्रॅफिकने चंगी स्वागत केलं. हे म्हणजे असं झालं ना की मॅच सुरू व्हायच्या आधीच आपली विकेट गेली. चला काय करायचं, झालं तर ट्रॅफिक शिवाय पण मुंबईचं जीवन अधुरच आहे. काय खरं नाही होय मुंबईचं. हा, पेट्रोल शिवाय तर गाडी काही धावणार नाही, त्यामुळं पहिला पेट्रोल टाकून घेऊ, बाकीचं नंतर बघू. जर कोणाला कुंभमेळ्याचा आनंद लुटायचा असेल ना, तर भावांनो इथे या आणि जरूर या आणि मनसोक्त आनंद लुटा. आणि या कुंभमेळ्याचं ठिकाण आहे कळंबोली ब्रिज पनवेल. सगळं तर मंडळी फायनली पनवेल आणि त्या ट्रकच्या जाळ्यातून आपली सुटका झाली. आता आपण पोहोचलोय लोणावळा घाटाच्या तोंडावरती. इथली हवा म्हणजे वेगळीच असते, एकदम भारी. निसर्गाच्या कुशीतून जाणारी ती ट्रेन आणि आपली ही बाईक, काय सुंदर नजारा दिसतोय यार. पावसाळा जर असं तर हे दृश्य एकदम वेगळं दिसलं असतं. चला तर भावांनो, थोडासा ब्रेक घेऊया. जोराची भूक लागली आहे, त्यामुळे आता थोडासा नाश्ता करू काहीतरी आणि चाय मारूया एक. बघू आता यांच्याकडे काय काय गरमागरम भेटतंय ते आपल्याला. या मग चला गरमागरम वडापाव खायला या. वडापाव खायला एक नंबर. या चाय प्यायला. काय सुपर रोड आहे यार, एकदम भारी वाटते. आणि एकदम खाली रोड, आणि खाली रोड असल्याने काय गाडी चालवायला मजा येते ना भाऊ. आयुष्यावर एक नंबर. हो हो, हा बघा नजारा कसला जबरदस्त वाटते. तर भावानं आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हा सरळ रस्ता जातो नाशिकला आणि आपण लेफ्ट गेलो की मामाच्या गावात पेठला जातो. आणि आता आपण टर्न मारून आपण सरळ आपल्या मामाच्या गावात जाऊया. आज गावाला जाताना अचानक माझी जुनी शाळा दिसली. गाडी थांबवली आणि आत गेलो, पण बघतोय तर काय, पूर्ण सगळं बदललं होतं. जुन्या भिंती, ते कौलारू छप्पर आणि आम्ही ज्या बाकावर बसायचो ते आता तिथे. तर मित्रांनो, ही ती माझी शाळा आणि मी इथे शिकलो. हे आहे कॉलेज आणि इथे पूर्ण आज खाली खाली दिसतंय. आत्ताच शाळा सुटून मुलं गेली आणि आज मी इथे आलो की जिथे माझं बालपण गेलं आणि 8वीपर्यंत मी इथे होतो शाळेला. आणि आज खूप भारी वाटतं इथे येऊन. आणि आज पूर्ण बांधकाम वगैरे करून नवीन शाळा झाली. आणि तेव्हा कसं हे नव्हतं, कौलाची शाळा होती, एकदम जुनी शाळा होती. आणि आज मस्तपैकी इथे येऊन आज बरं वाटते, छान वाटते. आपल्या परत त्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. तुम्ही बघू शकता हे नावसुद्धा तुम्ही. हा, इथून आमचं ते मैदान आहे तिकडे. शाळा पूर्णपणे नवीन झाली आहे हे बघून आनंद झाला, पण मनाच्या एका कोपऱ्यात जुनी शाळा शोधत होतो. जिथे मधल्या सुट्टीत डबा खायचो तिथे आता नवीन इमारत उभी आहे. तो लाकडी फळा आणि खडूचा वास आता हरवलाय. त्याची जागा आता डिजिटल बोर्डाने घेतली आहे. शाळा मात्र बदलली, पण तरी तिथली माती तीच आहे.
आम्ही तिथे फक्त शिक्षण नाही घेतलं तर आमचं बालपण जगलो आहोत. नवीन शाळा प्रगतीचं प्रतीक आहे, पण माझ्या आठवणीतील ती कौलारू शाळा नेहमीच जिवंत राहील. तर मित्रांनो, फायनली पोहोचलो मी आम्ही मामाच्या गावात, म्हणजे पेठला. तर हे मामाचा मुलगा आणि मावशीचा मुलगा मला घ्यायला आलेत आणि ते आता भेटले तिथे गावात. तर आता आम्ही जाणार आहे गाडी बघायला, बैलगाडा शर्यत. तर चला जाऊया, आपण घाटाकडे निघूया, टाइम झालाय आपल्याला. घाट काय अजून भरलेला नाही आहे, एकदम खाली वाटतंय. तर मामाची बारी करू आणि आपण जाऊया. तर फायनली मामाची बारी झालेली आहे आणि हे बघा मामाचा हा बैल, म्हणजे तो आपला सश्या इथं बांधलेला आहे. या कुल्फी खायला घाटात जत्रेत कुल्फी खायची मजाच वेगळी असते का? लहानपणाचे दिवस आठवले का नाही? आता काही थांबून फायदा नाही, आपण आता निघालो घराकडे, कारण की संध्याकाळी परत आपण जाणारच आहोत. त्यामुळे आता जेवूया आणि मस्तपैकी आपण संध्याकाळी परत फायनली गाडी बघायला जाऊया. तर भावांनो, इथून जवळजवळ 3 किलोमीटर वस्ती आहे मामाची आणि ह्या रस्त्यानेच मी चालत जायचो. जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटरचा लांबचा पल्ला असायचा. पूर्ण पठार भाग आहे इथे आणि इथे पाऊस नसल्यामुळे इथे शेती पावसाळीच होते, कारण की इथे पठार भाग असल्यामुळे पाण्याची कमी आहे आणि पूर्ण सुंदर असं तुम्हाला एकदम रान एकदम खाली दिसेल. तर आपण आता पोहोचलो श्रीरामनगरमध्ये. आता 1 किलोमीटरवरती मामाचं घर येईल. तर भावांनो, 1ली ते 4थीपर्यंत माझं शिक्षण ह्या शाळेमध्ये झालं. तीच शाळा म्हणजे ही श्रीरामनगरमध्ये असलेली ही शाळा. तर भावांनो, ही सुद्धा बघा आता किती मस्तपैकी नवीन बनवलेली आहे. पहिली ह्या साईडला होती, आता नंतर इकडे नवीन बांधली गेली. तर भावांनो, अशा प्रकारे मी ह्या शाळेत शिकून मी इथून परत हायस्कूलमध्ये गेलो. पेठला मामा पण भेटले आपल्याला, दोन्ही मामा कसं गाडीवर चाललेत. तर हे सुद्धा आम्ही चाललोय आता घराकडे. इथं कोणतरी बैल घेऊन चाललेत वाटतं जत्रेला. हां बरोबर, बैलगाडीत कसे भरतात बघा बैल. हे आमच्या बाळूमामाचं घर, म्हणजे अनिकेत आणि अक्षयचं घर आहे. आता इथून ही पायी वाट आणि हे मामाचं जुनं घर आहे आणि मामा आता इथून वरती राहतो तिकडे माळात, म्हणजे माळात घर बांधलंय छोटंसं त्यांनी. त्याच्या आईला डब्याने दिला सोडून, बैल सुटला. याला घरी डायरेक्ट, त्याला घर माहिती आहे बघ. हे बघा मामाचं घर. पोचलं भाई एकदाच. चला टर्न घेऊया राईट. मावशी आली आहे, मावशी आली आहे. बरोबर. थांब ना. सगळेजण जेवायला बसलेत आता. अरे पप्प्या, तू यात्रेला आला काय पप्प्या? आईला भजीच उचललं पहिलंच. भजी खायला आजी, जेव जेव. म्हणजे काय, काल श्रीखंड होतं. काल श्रीखंड होतं ना, तेव्हाच आदल्या दिवशी आला काय रे? बसले मामा. आता मी पण जेवायला बसतो. मम्मी तू पंखा बिंका नको बनतो. बसायचं का जेवायला? हा, कोणती कशी झाली? मस्त झाली ना, भारी झाली. गावतून आली. सांगितलं नाही तरी आलो बघ मी जत्रेला. नाही ना सांगितलं, काम असतात ना, उद्घाटन करायचं. मडीच्या खालती आहे ना पाकिस्तान. आजी आजी, उत्तर प्रदेश कुठे आहे? इथं खाल्लं कोणी राहण्यात नाही का? हा, इथं हे तांबड्याचं मला उतरलं का उत्तर प्रदेश.
आरामात जेवा काका, कोजी आहे ना. आरामात जेवा म्हटलं. तुमची जत्रा कधी आहे? 16-17 महामंत्रण देणार का नाही आम्हाला? येणार ना, ये मला ना. लई सवड आहे, तरी द्या रे खरं आम्हाला. तुम्हाला आहे का कोणत्या गावाला सवड? या ना उज्ज्वला येईन, ती येईन. विठ्ठल येईन. अरे एक्झाम झाली का रे? झाली. कधी झाली? झाला महिना. की 10वीला होता का? अरे वा वा, 10वीची एक्झाम दिली पठ्ठ्याने. मामाचा पोरगा आहे. पास होशील ना? पेपर कसे गेले? गेलेत मी. नीट गेलेत? चांगले गेलेत म्हणतोय. पास होशील ना? आरामात. आरामात जाऊ दे, पास झाले तरी बरं आहे. काय पास होण्याला म्हणतोय, टक्केवारी नको आपल्याला. टक्केवारीचं काय करायचंय? कुठं ठेवायचं? पास झाले तरी कुठे ठेवायचं? टक्केवारी कुठे ठेवतो? बैलाला काहीतरी लागलं होतं चढताना, त्यामुळे कसं आपण घरगुती उपाय केला मामाने. आणि हा घरगुती उपाय जर केला तर लवकरच जखम बरी होते. अरे मामाच्या जत्रेला, अरे बापरे, मस्त गॉगल घालून काळा काळा गॉगल. तर आम्ही आता निघालोय गावामध्ये. पहिलं मुक्तादेवीचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला दाखवणार आहे फायनलचे गाडे, म्हणजे 1 नंबरचे गाडे असं सगळे. तर आपण पहिल्यांदा आपल्या देवीचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपण जाऊया फायनल बघायला. तर गावात पोहोचलो आम्ही. हे बघा, ही जत्रा भरली आणि हे मंदिर, मुक्ताई देवीची जत्रा भरते ते मंदिर. मेन ह्या देवीची जत्रा भरते इथे. गर्दी तर आता एकदम कमी आहे, त्याच्यामुळे पटकन दर्शन होईल आणि पटकन आपण निघूया आपले फायनलची गाडी बघण्यासाठी. ही बघा, इथे दुकानं लागलेत मस्त वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हाला काही पदार्थ खाण्यासाठी, खेळणी वगैरे दुकाने लागायला सुरुवात झालेली आहे. आणि आता हे बघा, कपड्याचे दुकानं, सगळं तुम्हाला काय पाहिजे त्या गोष्टी, सगळ्या खेळणी वगैरे, गाड्या, मोटर गाड्या, पिपाण्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर आता आपण जाता जाता एक फेरफटका मारून बघूया की कोण. हे बघा मामा, मामी, लुटा मामाला चांगलं जत्रेचं. हां, घ्या काहीतरी. तर आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत घाटाकडे. नाद एकच, बैलगाडा शर्यत, म्हणजेच फायनलचे बैलगाडा शर्यतीचे गाडे बघण्यासाठी.
अरे जत्रेत आलो आणि भेळ नाही खाल्ली असं होणारच नाही. ओली भेळ म्हणजे फेमस भेळ. या भेळ खायला. तर मित्रांनो, घाट संपल्यानंतर आम्ही आलो गावात चाय वगैरे पिण्यासाठी. मामा म्हटला चला आपण काहीतरी चाय वगैरे किंवा काहीतरी खाऊया. तर म्हटलं सगळेजण आम्ही जमा झालो आणि हे बघा मामा वगैरे चाय पितोय. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, बाय बाय.